वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। सीटेट फेब्रुवारी 2026 साठी मराठी भाषा पॅडॉगॉजी संदर्भात शेवटची व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मराठी भाषा 1 आणि भाषे 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी शेवटचे 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे मित्रांनो, त्याचा टोटली ॲनालायसिस करून या ठिकाणी आपण हे 50 प्रश्न आणि शेवटचे 50 प्रश्न ॲड केलेले आहे। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्टे कोणते। डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, कारण की परीक्षेला फक्त काही तास बाकी आहे आणि त्यापूर्वी हे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहेत। तर स्मार्ट रिव्हिजन, स्मार्ट लर्निंग सुपरफास्ट आपण या ठिकाणी करणार आहोत। तर उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्टे कोणते, अशा प्रकारे प्रश्न आहे। ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे। अध्यापनात मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणे, म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा, दुसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की एखाद्या विषयाची परीक्षेसाठी तयारी करताना कोणत्या प्रकारचे वाचन केले जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 म्हणजे निहाळणे आणि विस्तृत वाचन, दोन्ही ऑप्शन काय असणार आहे तर बरोबर असणार आहे, कारण की आन्सर की मध्ये ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोन्ही ऑप्शन बरोबर दिलेले आहे। म्हणजे ऑप्शन 2 आणि 3 का असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे। आता पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की नोम चॉम्स्कीच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते, असे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे होते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे मित्रांनो। चॉम्स्की संदर्भात हिंदी आणि मराठी भाषेमध्ये सतत प्रश्न विचारले जात आहे। तर हे बघा, सार्वत्रिक व्याकरण म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4। आता हे बघा, चौथा जे प्रश्न आहे विचारलेला आहे की वर्गात मोठ्याने वाचन केल्याने कोणता फायदा होतो, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ऑप्शन 4 म्हणजे ऑप्शन डी, मुलांना विरामचिन्हाचा योग्य वापर करत उच्चारासह वाचन करण्यास समर्थ करते, म्हणजे ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5। आता हे बघा मित्रांनो, 5वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की उतारा वाचन क्षमता म्हणजे काय। आता हे बघा, उतारा वाचन क्षमता म्हणजे मजकूर समजून घेऊन त्याचा अर्थ लावणे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे या ठिकाणी आपण पाहत आहोत परीक्षेपूर्वी आणि परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे। व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 6। आता हे बघा, 6वा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की विद्यार्थी लेखनाला सुरुवात करतो त्याची पहिली पायरी म्हणजे काय। तर हे बघा, विद्यार्थी जेव्हा लेखनाला सुरुवात करतो त्याची जी पहिली पायरी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 1 विचार मंथन, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। आता हे बघा, 7वा जे प्रश्न आहे भाषेच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की भाषा मूल्यमापनात कोणती बाब तपासण्याकडे कल असतो। तर हे बघा, भाषा मूल्यमापनात कोणती बाब तपासण्याकडे कल असतो, तर मुलांचे भाषिक नैपुण्य, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला म्हणजे एकसारखेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो, कारण की फक्त भाषा त्या ठिकाणी बदलली जाते। आता 8वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे आहे की सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे। तर हे बघा, सामाजिक जे आदान प्रदान आहे मित्रांनो वायगोस्कीची संबंध असणार आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9। सुपरफास्टपणे आपण हे शेवटचे 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो, कारण की 8 तारखेला सुद्धा पेपर होणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1। तर प्रश्न काय आहे, प्रश्न अशा
अशा प्रकारे दिलेला आहे की वाचणे, अर्थ लावणे आणि अक्षर, शब्द व चिन्ह न समजता येणे ही अक्षमता म्हणजे कोणती अक्षमता? तर हे बघा डिस्लेक्सिया. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुले नैसर्गिकरीत्या भाषा आत्मसात करतात? तो देखिए हिंदी में भी यही प्रश्न आपको पूछा जाएगा कि बच्चे या शिक्षार्थी कब भाषा जो है वो नैसर्गिक तरीके से आत्मसात करते हैं. इसी प्रकार का प्रश्न आपको हिंदी में भी पूछा जाएगा आणि मराठीमध्ये पण तुम्हाला तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा पर्याय जे 2 असेल म्हणजे सभोवतालाच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. कारण की 9 फेब्रुवारी 2026 पासून महाटेट 2026 साठी आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 11. आता हे बघा मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 11 दिलेला आहे की पहिल्या पिढीचे विद्यार्थी म्हणजे डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे. शाळेत येणारा कुटुंबातील पहिला विद्यार्थी म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 12 आणि 12वा प्रश्न दिलेला आहे की संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, संहितेचा अर्थ लावणे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की आरंभीच्या साक्षरते पुढील डॅश डॅश बाबी देखील लेखन प्रकारात मोडते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. रेखांकन म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी असेल ते आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल पोर्टफोलिओ म्हणजे संचयिका आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आता हे बघा 15वा जे प्रश्न आहे मित्रांनो म्हणजे सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. 2011 ते 2024 मध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि मोस्टली जे रिपीट होत आहे परीक्षेमध्ये तेच प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. संदर्भ सहित व्याकरण म्हणजे काय? तर हे बघा, संदर्भ सहित व्याकरण म्हणजे रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्यांच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न संचयिका संदर्भात पुन्हा विचारलेला आहे की संचयिका म्हणजे पोर्टफोलिओ हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल स्वयं तसेच शिक्षकाकडून केलेले मूल्यमापन म्हणजे पोर्टफोलिओ. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की एक प्रभावी भाषा शिक्षक कोण? तर हे बघा, प्रभावी भाषा शिक्षक तोच असतो मित्रांनो की जशा प्रकारे आन्सर दिलेला आहे ऑप्शन 2 दिलेला आहे पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील. हा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. आता प्रश्न 12 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा अध्ययन सोपे होईल जर. तर हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. भाषा अध्यापन सोपे होईल जर भाषा समृद्ध वातावरण असेल. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 प्रश्न 19 दिलेला आहे की संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्त्वाची ठरते? तर हे बघा, संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्त्वाची ठरते अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 महत्त्वाची ठरते. संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्त्वाची ठरते अशा प्रकारे हा प्रश्न आहे.
संभाषण कौशल्यात अलंकारिक भाषा. ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 20. आता हे बघा 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की बहुभाषिकता म्हणजे काय. हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेमध्ये 100% विचारला जाणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये भाषा बदलून हा प्रश्न 100% विचारला जाईल. बहुभाषिकता म्हणजे काय. तर हे बघा भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 राहणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्नसंच अवेलेबल आहे पेपर 1 साठी. या ठिकाणी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. मित्रांनो प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि विथ आन्सर की हे क्वेश्चन सेट तुम्हाला दिलेले आहे. मित्रांनो म्हणजे सेपरेट सब्जेक्ट वाईज आपण हे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे, ज्यामध्ये 5 विषय तुम्हाला मिळणार आहे. मराठी प्रश्नसंच 10 प्रश्नसंच, हिंदी 10 क्वेश्चन सेट, बालमानसशास्त्राचे 10 प्रश्नसंच, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची. म्हणजे एकूण 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो आणि परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तशाच प्रकारचे आपण हे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे. म्हणजे परीक्षेच्या 1 दिवस पूर्वी तुमच्यासाठी हे बेस्ट ऑफर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो कारण की यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की 100% पाहायला मिळणार आहे. फक्त 499 मध्ये तुम्हाला हे प्रश्नसंच या ठिकाणी दिले जाणार आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे परचेस करू शकतात. मित्रांनो सिस्टम असा आहे की तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर जस्ट हाय करावं लागेल. त्यावर तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच 2 मिनिटात आपल्याला हे 50 प्रश्नसंच मिळणार आहे. मित्रांनो जी परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी परीक्षेपूर्वी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर आताच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. आता हे बघा 21वा प्रश्न आहे की एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल, बुद्धीला चालना देणारी युक्ती वापरून मुलांना स्वतः शब्दात लिहायला सांगून. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा जी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो उपचारात्मक शिक्षण संदर्भात पुन्हा हा प्रश्न विचारलेला आहे. कारण की उपचारात्मक शिक्षणासंदर्भात प्रत्येक वर्षी प्रश्न तुम्हाला 2011 ते 2024च्या परीक्षेमध्ये म्हणजे मागच्या 13 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक म्हणजे भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये उपचारात्मक शिक्षणासंदर्भात प्रत्येक वेळी प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे की उणिवा सुधारण्याच्या प्रशिक्षण संबंधी. फक्त भाषा बदलू शकते मित्रांनो, परंतु प्रश्न 100% जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न जलद वाचनाचे उद्दिष्टे कोणते. तर हा बघा हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जात आहे. म्हणजे फक्त लँग्वेज बदलली जात आहे मित्रांनो. तर हे बघा विशिष्ट माहिती मिळविणे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24. आता 24वा जे प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनमध्ये दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणता येते. तर हे बघा मित्रांनो निवड पद्धती, आवड पद्धती आणि प्रेरणा पद्धती. म्हणजे वरील सर्व आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की समावेशी शिक्षा इन्क्लुसिव्ह क्लासेस मुले साधारणपणे कोणत्या बाबतीत चुका करतात. तर हे बघा वाचन, लेखन आणि बोलणे. म्हणजे वरील सर्व आपला काय असणार आहे पुन्हा बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे आपला डी दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26. आता हे बघा मित्रांनो 26वा प्रश्न जे विचारलेला आहे ते अशा प्रकारे आहे की भाषेचे प्राथमिक रूप म्हणजे काय. तर हे बघा भाषेचे प्राथमिक रूप म्हणजे संकेत भाषा. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की भाषा शिकवताना व्याकरण शिकवल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट सुधारते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर अचूकता आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. आता हे बघा 28वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की कोणत्या प्रकारच्या श्रवण क्रियेमध्ये वर्गात सर्वाधिक एकाग्रतेची अपेक्षा केली जाते. तर संगणन. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो काही प्रश्न या ठिकाणी रिपीट होत आहे कारण की आपण
जवळपास 2000 प्रश्न पूर्ण केलेले आहे मराठी भाषा पॅडागॉजीचे। तर प्रत्येक प्रश्न हा शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न ॲड केलेले आहे मित्रांनो, यापैकी 5 ते 10 प्रश्न तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारचे हे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे। आता हे बघा, स्कॅनिंग न्याहाळणे हा कठीण शब्द आहे। स्कॅनिंग लक्षात ठेवा, स्कॅनिंगचा वापर डॅश डॅश शोधण्यासाठी होतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। जलद गतीने वाचन करणे, स्कॅनिंग करणे, ते सर्व एकच प्रकारचे प्रश्न आहे, फक्त लँग्वेज या ठिकाणी बदललेली आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल, विशिष्ट घटक किंवा माहितीचा भाग, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30। आता हे बघा, 30वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा शिकवताना गोष्टी सांगणे हा महत्त्वपूर्ण भाग असतो। गोष्टी सांगण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर हे बघा, भाषेची समग्रतेने मांडणी करणे हे इम्पॉर्टंट असते। म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलीग्राम आणि व्हाट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू सकता। दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो दोस्तों। जिससे क्या है, महाटेट 2026 के लिए आपको हमारे फरवरी 9 तारीख से जो है दोस्तों फ्री में बिल्कुल वीडियो देखने के लिए मिलेंगे। इसके लिए आपको क्या है, हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेनी है। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31। आता हे बघा, 31वा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना चित्राकडे प्रेरित करतात, कारण आता हे बघा, याचे नेमके कारण काय, तर ऑप्शन 4 त्यांची पेन्सिलवरील पकड आणि नियंत्रण बळकट होते। म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की दैनंदिन वस्तूचा वापर करून केलेले भाषण, भाषा शिक्षण म्हणजे डॅश डॅश, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर हे बघा, 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि ऑप्शन जे बी असेल, रेलिया, रेलिया आपला काय असणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33। 33वा प्रश्न आहे की वीरा एक 7 महिन्यांची मुलगी आहे, ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते, ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि बडबड करणे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34। आता हे बघा, 34वा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालाच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि स्वयशोध म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35। आता हे बघा, 35वा प्रश्न आहे की संज्ञात्मक धोरणांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, तर हे बघा, प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे या ठिकाणी वैशिष्ट्य नसणार, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही, तर हे बघा, समावेशी वर्गाची रचना करताना ऑप्शन डी जे असेल, वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणजे मॉनिटर्स म्हणून असणे, हा चुकीचा ऑप्शन आहे। म्हणजे ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37। आता हे बघा, 37वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते कार्य समकालीत एकात्मिक शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते, तर हे बघा, ऑप्शन जे बी असेल, प्रकल्प कार्य आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे बी असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 38। 38वा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल, तर डेफिनेटली चर्चा पद्धतीचा अवलंब कराल। म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 39। 39वा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे, असा प्रकारे हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जात आहे। तर सहयोगी कार्यालयीन भाषा म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40। आता हे बघा, 40वा प्रश्न आहे की कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे, तर हे बघा,
कादंबरी वाचणे हे विस्तृत वाचन याचे उदाहरण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी पेपर 2 साठी सुद्धा प्रश्नसंच अवेलेबल आहे. 399 रुपये पण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे आणि प्रत्येकी विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नसंच या ठिकाणी दिले जाणार आहे विथ आन्सर की. म्हणजे मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी आणि समाजशास्त्र म्हणजे SST पॅडागॉजी, टोटल 40 क्वेश्चन पेपर आपल्याला परीक्षापूर्वी या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो. आणि विथ आन्सर की हे प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे. तर स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. परीक्षेपूर्वी आणि परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, शेवटचे जे 10 प्रश्न आहे ते तुम्हाला व्याकरण संदर्भातले 10 प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि जशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला व्याकरण विचारला जात आहे तशाच प्रकारचे म्हणजे सीटेट में सोपा व्याकरण असतो, क्योंकि आपको TAT में जो व्याकरण होता है दोस्तों, जो ग्रामर होता है वो कठिन होता है, वो डिफिकल्ट होता है. लेकिन जो व्याकरण आपको इसमें पूछा जाता है, सीटेट में पूछा जाता है, हिंदी की बात आप करेंगे या मराठी की, तर तुम्हाला म्हणजे सोपा व्याकरण या ठिकाणी दिला जातो. तर जशा प्रकारचे व्याकरणचे प्रश्न विचारले जात आहेत तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी 10 प्रश्न शेवटचे ऍड केलेले आहे आणि प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. आता तारा हा शब्द अंडरलाइन केलेला आहे, म्हणजे आमची तारा आता कॉलेजला जाते, म्हणजे कोणतं नाम आहे अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, तारा हे काय असणार आहे, विशेष नाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे की प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे. तर हे बघा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे, तर भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते. तर हे बघा मित्रांनो, तो हा काय असणार आहे, दर्शक सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला C असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 44 व प्रश्न आहे की पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, दशरथ, ते, गाणे, तिथे, तर ते काय असणार आहे, सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे B असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45 व प्रश्न आहे की पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. आता हे बघा मित्रांनो, गुणवाचक विशेषण कोणते अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आणि दयावंत म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. आता हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 46 दिलेला आहे की श्रवण, एक मिनिट ओके, श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. तर हे बघा मित्रांनो, श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण म्हणजे श्रवणीय. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. आता 47 वा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की माझी पिशवी आण. यामधील आण हे कोणते क्रियापद आहे. तर हे बघा मित्रांनो, आण हे जे असणार आहे ते अज्ञार्थी क्रियापद असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न आहे की आज हा शब्द डॅश डॅश आहे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहे, क्रियाविशेषण आहे, उभययान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय किंवा क्रियापद. तर आज हा जे शब्द असणार आहे मित्रांनो ते असणार आहे क्रियाविशेषण. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. आता हे बघा मित्रांनो, 49वा प्रश्न आहे की खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा. तर हे बघा मित्रांनो, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहे आणि शब्दयोगी अव्यय, उभययान्वी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी असणार आहे. म्हणजे अविकारी कोणती, तर उभययान्वी अव्यय. ऑप्शन जे D असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. म्हणजे व्याकरण संदर्भात तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न सीटेट मध्ये सोपे प्रश्न म्हणजे शब्दांची जातीमधले प्रश्न विचारले जातात. आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द और हिंदी में आपको प्रत्यय और उपसर्ग भी पूछा जाता है. बस इसके बाहर व्याकरण नहीं जाता है. व्याकरण 6-7 नंबर के लिए आपको परिचित के आधार पर क्या है दोस्तों पूछा जाता है. अगला जो प्रश्न है पूछा गया है कि खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता. आता हे बघा, अविकारी शब्द कोणता, तर आणि. म्हणजे ऑप्शन जे 3-4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुन्हा शेवटच्या या व्हिडिओमध्ये काही 50 प्रश्न, सिलेक्टेड 50 प्रश्न पाहिले आहेत जे परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी मोस्ट इंपॉर्टेंट असणार आहे. दोस्तों, वीडियो को ज़्यादा से ज़्यादा तक शेयर करेंगे क्योंकि बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट ये 50 क्वेश्चन सीटेट फरवरी 2026 के आज के इस लास्ट वीडियो में हमने आपके लिए लेकर आए थे दोस्तों.
जो परीक्षा में आपको डेफिनेटली इसमें से कुछ क्वेश्चन जो है वो देखने के लिए मिलेंगे। और दोस्तों अगर आप हमारे महाटेट की हिंदी की जो नोट्स खरीदना चाहते हैं तो आप हमें व्हाट्सअप कर पीडीएफ के स्वरूप में इसको खरीद सकते हैं दोस्तों। 219 रुपये इसका प्राइस है। 94 पेजेस की ये नोट्स है दोस्तों, इसको आप जेरोक्स कर पढ़ सकते हैं। और मैं आपको बता रहा हूँ कि हिंदी के लिए इसके सिवा आपको कुछ भी करने की जरूरत नहीं है दोस्तों। 25 प्लस की गारंटी हम आपको देते हैं, मतलब 30 में से आपको 25 मार्क कम से कम हिंदी के पेपर 1 और पेपर 2 में महाटेट को लेकर मिलेंगे। तो दोस्तों बहुत जबरदस्त नोट्स है, आप इसको अभी परचेस कर जो है खरीद सकते हैं। फिलहाल वीडियो में इतना ही, मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।